मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत आली आहे. तर आज ना मस्त तुमच्यासोबत ना मी भरलेल्या दोडक्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे, ज्याला आपण शिराळे सुद्धा म्हणतो, जी की बनवायला अगदी सोपी आहे, कमी वेळात कमी साहित्यात आणि भूक नसणारे ज्यांना दोडका आवडत नाही ना ते सुद्धा बोटात चाटून पुसून खातील अशी रेसिपी आहे. तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी मी इथे ना म्हणजे पाव किलो म्हणजेच आपले 250 ग्रॅम शिराळे घेतलेले आहेत, ज्याला तुम्ही दोडके सुद्धा म्हणू शकता. आणि कधी ही भाजी जी भरलेली आपली दोडक्याची भाजी असते ना ती करण्यासाठी असे कोवळे कोवळे शिराळे घ्यायचे, जेणेकरून आपली भाजी पटकन शिजली जाते आणि चव सुद्धा खूप छान लागते. तर आता ह्याच्यावर ज्या शिरा आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायचे. आणि कधी पण दोडका चिरताना ना त्याचा पुढचा हा भाग आणि हा मागचा भाग काढला ना की हा थोडा ना जिभेने चाटून बघायचा. कधी कधी ना दोडके कडू सुद्धा निघतात, मग इतकी भाजी केल्यानंतर ती टाकून देण्यापेक्षा ना आधीच थोडंसं टेस्ट करून बघायचं. आता ह्याच्या ज्या वरच्या शिरा आहेत ना त्या सगळ्या काढून घ्यायच्यात आपल्याला. मस्त अशी सगळ्या दोडक्यांची ना शिरा काढून घ्यायच्या, जेणेकरून आपले दोडके ना मस्त आपल्याला फिलिंग भरता येते त्याच्यामध्ये. आता काय करायचं, जास्त मोठे पण नाही किंवा जास्त छोटे पण नाही, असे मीडियम आकाराचे तुकडे करायचे आपल्याला. आणि अगदी खोलपर्यंत नाही, हा थोडंसं ना हे बघा अशी कट मारून घ्यायची आपल्याला. आणि थोडंसं असं चाकूच्या साह्याने फाकवून घ्यायचं, जेणेकरून आपण आतपर्यंत मसाला भरू शकतो. आणि खरंच ही भरलेल्या दोडक्याची भाजी असली अप्रतिम लागते ना. आणि आपण एक खास ह्याच्यामध्ये भरण्यासाठी मसाला सुद्धा ताजा ताजा करणार आहोत. तो कसा बनवायचा ते सुद्धा मी पुढे सांगते. हे बघा असं चाकू घातला की थोडंसं असं फाकवायचं, हे बघा, जेणेकरून आपल्याला मसाला भरायला खूप इझी जातं. आणि एकदम खालपर्यंत कट मारायच्या नाही, नाहीतर जसं जसं दोडका शिजत येतो ना तसं तसं ते म्हणजे पूर्णच फाकला जातो आणि सगळा मसाला बाहेर येतो. त्यामुळे इतक्या कट्स मारून थोडंसं फाकवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा मस्त कोवळे कोवळे दोडके आहेत राव, खरंच खूप भाजी भारी होते याची. तर आपले ना बाकीचे सुद्धा दोडके असे सगळे मधून चिरून घेऊया आपण. जे लोकांना दोडके आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील, इतकी भाजी प्रचंड भारी लागते. मस्त गरमागरम चपाती, तांदळाची भाकरी, ज्वारी बाजरीची भाकरी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता, भन्नाट लागते. तर झालेत आता आपले हे चिरून. आणि ह्याच्यामध्ये आज सारण जे भरणार आहोत ना आपण, त्यासाठी काय काय मसाले म्हणजे आपण साहित्य घेतले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते, म्हणजे पटकन काढून ठेवायला बरं पडतं. हे बघा छान असे सगळे आपण चिरून घेतलेत. आता ह्याच्यामध्ये आतमध्ये जे आपण सारण भरणार आहेत ना त्यासाठी मी इथे काय साहित्य घेतलं ते सांगते मी तुम्हाला. तिथे 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत, त्याचसोबत पाव वाटी आपलं ना खोबरं असं थोडंसं बारीक लॉंग स्लाइसमध्ये कट करून घेतलंय. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक घेतलंय. आणि इथे एका वाटीत अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा धने, त्याचसोबत भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर चला ह्याच्या आतमधलं सारण बनवूया आता. दोडक्याच्या आतमध्ये सारण जे आपल्याला भरायचं आहे ना ते बनवण्यासाठी हे बघा मी इथे 1 चमचाभर इतकं तेल ऍड केलंय. तेल चांगलं कडकडून तापलं ना की त्यामध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे घेतलेत ना, कच्चे आहेत, हा भाजलेले वगैरे नाहीयेत. तेलात मस्त लालसर कलर येईपर्यंत ना मीडियम टू हाय फ्लेमवर मध्ये मध्ये मिक्स करत ना व्यवस्थित असे तळून घ्यायचे. असं केल्याने ना आपल्या सारणाला एक वेगळीच चव येते, खूप छान लागते. हे बघा शेंगदाणे मस्त असे मधून फाकले गेले ना, तडतडले, थोडासा लालसर कलर आला ना की एका प्लेटमध्ये थोडंसं तेल असं निथळून काढून घ्यायचेत आपल्याला. आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम ना लो करायची आहे, बिकॉज शेंगदाणे भाजेपर्यंत आपण हाय फ्लेम केलेली. तर त्यामुळे ना आता लो फ्लेम करायचे, नाही तर आपलं खोबरं ना पटकन करपलं जातं एकदम. आता काय करायचं, आपण जे आलं लसूण घेतलंय ना तर ते तेलावर परतून घ्यायचं आहे थोडंसं 10-20 सेकंद. आणि आलं लसूण मस्त असं परतलं गेलं ना, जास्त पण करपवायचं नाही. त्यामध्ये ऍड करायचं आपल्याला हे खोबरं. तुम्ही किसलेलं खोबरं घेऊ शकता किंवा असं मी जसं कट केलंय ना तसं देखील करू शकता, काहीच हरकत नाही. आणि आता फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे, नाहीतर खोबरं पटकन करपलं जातं. व्यवस्थित खोबऱ्याला आलं लसणाला लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलावर आपल्याला. आणि हे परतत असतानाच त्यामध्ये ना हे बघा थोडासा लालसर कलर यायला लागला ना की त्यामध्येच आपण जे जिरं आणि धने घेतले ते ऍड करायचे. हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचेत आपल्याला. हे बघा मस्त सगळं साहित्य आपलं ना तेलावर परतलं गेलेलं आहे, हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आपल्याला. आणि आता हे बघा बघू शकता तुम्ही तव्याला थोडंसं तेल आहे. सो आता ही जी कोथिंबीर घेतलेली ना ती अशी हाताने तोडायची आणि सगळं तेल ह्याला पुसून घ्यायचं, काही वेस्ट नको जायला राव. हे बघा
आता गॅस बंद केलाय मी ऑलरेडी आणि कोथिंबीर सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. हे बघा सगळं तेल निघून गेलंय. आता हे सगळं साहित्य ना 10 ते 15 मिनिटं थंड करून घ्यायचं. हे बघा आपले सगळे जे भाजलेले जिन्नस आहेत ना ते थंड झाले ना की आता काय करायचं, मिक्सरच्या भांड्यात त्यांना ट्रान्सफर करायचंय आणि पाण्याचा वापर न करता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचंय. मी इथे शेंगदाणे तळून घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट सुद्धा वापरू शकता, काहीच हरकत नाही. पण असे शेंगदाणे तळल्याने ना चव खूप छान लागते. हे बघा पाणी अजिबात टाकायचं नाही हा, हे वाटण सुक्कच आपल्याला वाटून घ्यायचंय. तर हे बघा आपलं आज जे भरायचं दोडक्याच्या सारण आहे ना ते तयार आहे आणि बघू शकता मस्त अगदी सुटसुटीत झालंय. तर आता बाकीचे मसाले ह्याच्यामध्ये ऍड करूया. चवीपुरतं मीठ टाकायचंय. त्याचसोबत इथे अर्धा चमचा हळद जास्त नाही टाकायची अजिबात. त्याचसोबत आमचा घरगुती मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला आहे तो मोठा 1 ते 1.5 चमचा मी ऍड करतेय. अजून धना पावडर अर्धा चमचा, त्याचसोबत अर्धा चमचा गरम मसाला आणि जिरा पावडर अर्धा चमचा आणि इथे मी मिरची पावडर सुद्धा टाकते अर्धा चमचा, थोडासा कलर येण्यासाठी. आता हे जिन्नस ना ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं तेल अर्धा ते पाऊण चमचा आणि सगळं व्यवस्थित असं हाताने मिक्स करायचंय. हे सारण मिक्स करताना सुद्धा आपण पाणी वापरणार नाही आहोत. थोडंसं तेल टाकायचंय बिकॉज हे ऑलरेडी आपण जिन्नस तेलात तळून घेतल्यामुळे ना हे बघा त्यांना ना असा ओलसरपणा ऑलरेडी आलाय थोडासा. आणि आता सुद्धा आपण थोडंसं तेल टाकलंय त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही अजिबात. व्यवस्थित सगळं मिक्स करायचं हे आणि 5 मिनिटं बाजूला ठेवायचं जेणेकरून मीठ आपलं प्रॉपरली वितळलं जातं. नाहीतर एक बाजूला कुठे मीठ जास्त तर एक बाजूला कमी असं लागतं. ते आपण आता 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. तर आता आपले दोडके सुद्धा चिरून तयार आहेत, सारण सुद्धा तयार आहे. आता काय करायचं, अगदी असं थोडं थोडं सारण घ्यायचं हे बघा आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये असं ना अंगठ्याच्या साहाय्याने दाबायचं आहे. जास्त पण थाकवायचं नाही, नाहीतर इथेच 2 तुकडे होतील दोडक्याचे. त्यामुळे अगदी असं हलक्या हाताने आतपर्यंत सगळं सारण भरून घ्यायचं आहे आणि हे सारण अजिबात भाजी होईपर्यंत बाहेर निघत नाही. हे बघा असं थोडंसं प्रेस करायचं आणि बाकी सगळे दोडके सुद्धा आपण ना अशाच प्रकारे भरूया. कधी असं ना थोडंसं फाकून मगच ह्याच्यात भरायला घ्यायचंय. हे बघा जितकं आत जात आहे ना तितकं भरून घ्या आणि असं हाताने दाबून असं प्रेस करून ठेवून द्या. हे बघा बाकीचे पण असेच भरूया सगळे. तर म्हणजे आता काय करायचं, मस्त एक कढईमध्ये ना मोठे 2 चमचे मी तेल इथे ऍड केलेलं आहे. तेल चांगलं कडकडून तापलं की त्यामध्ये टाकायची आपल्याला अर्धा चमचा मोहरी. पहिले मोहरी ना मस्त तडतडू द्यायची आहे. हे बघा मोहरी मस्त तडतडली ना की त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं. जिरं सुद्धा छान तडतडलं की आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिंग. थोडासा हिंग टाकायचा जेणेकरून चव खूप छान येते आपल्या भाजीला. हिंग टाकला की टाकायचं 1 कढीपत्त्याचं पान. जरा आता कढीपत्ता मस्त तडतडला ना की ह्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा आहे आपल्याला आणि कांद्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलावर. हे बघा आपल्या कांद्याला छान लालसर कलर आला ना की आता त्यामध्ये आपण जे हे दोडके भरून घेतलेले ना ते सगळे ऍड करायचे आणि आता इथे गॅसची फ्लेम ना लो केली आहे मी. पहिले सगळे हे दोडके टाकून घ्यायचे आपण जे भरून घेतलेत ते आणि आता अगदी हलक्या हाताने ना खालून वरपर्यंत हे सगळे मिक्स करायचे. एकदम असं घाईघाईत मिक्स करायला जाऊ नका, नाहीतर सगळी फिलिंग बाहेर येते. हे बघा छान असं ना सगळं परतून घ्यायचे आणि आता ना हे दोडके 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर ना तेलावर चांगले परतून घ्यायचेत आपल्याला. हे बघा सगळे दोडके आता तेलावर 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर परतले गेले ना की इथे जे आपलं एक्स्ट्रा वाटण उरलेलं ना मी जरा एक्स्ट्राच केलेलं, भाजीला थिकनेस चांगला येतो त्यामुळे दोडक्यात भरून सुद्धा इतकं उरलंय. आता ते सुद्धा सगळं ह्याच्यामध्ये ऍड करायचं आणि अगदी थोडंसं मीठ आपल्याला ऍड करायचंय बिकॉज आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकणार आहोत, सो त्याच्यामुळे मीठ जरासं लागतं. हे बघा आता हे सुद्धा व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आणि जर तुम्ही नीट बघितलं असेल तर आपण जी दोडक्यामध्ये फिलिंग भरली आहे ना थोडी सुद्धा बाहेर आलेली नाहीये, मस्त अशी ना एकदम टाईट बसली आहे ती. आता ह्याच्यावर ना आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे बघा मी इथे ऑलरेडी कोमट पाणी करत ठेवलेलं ते सुद्धा ऍड करायचं अर्धा ग्लास इतकं, जेणेकरून आपल्या भाजीला ना थिकनेस छान येतो आणि दोडके सुद्धा पटकन शिजले जातात. आता पाणी टाकलं ना की व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवर ना हे दोडके व्यवस्थित शिजेपर्यंत भाजी ना शिजवून घ्यायची आहे आपल्याला.
तर मंडई मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत आपली भरली दोडक्याची भाजी तयार आहे. आहा, तर्री बघा कसली आली आहे. ना जास्त मसाले ना जास्त काही, आणि तेल सुद्धा आपण इतकं जास्त टाकलं नाहीये. हे बघा मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे भाजीला. आणि तर्री तर बघा राव, आहा एकच नंबर. म्हणून भाजीत ना कधी पण जेव्हा तुम्ही पाणी ऍड करता ना, कोमटच पाणी टाकायचं. तर्री सुद्धा छान घेते आणि भाजीला चव सुद्धा छान लागते. दोडके सुद्धा शिजले. तर चला गॅस बंद करूया, मस्त अशी कोथिंबीर टाकूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली भरली दोडक्याची भाजी रेडी आहे. आणि बघू शकता कसली भन्नाट दिसतीये राव. सुरेख असा कलर आणि सुगंध ते इतका छान सुटलाय ना राव. हे बघा ना, आणि दोडका पण किती प्रॉपरली शिजलाय. अगदी कमी वेळात कमी साहित्यात होणारी ही भाजी खरंच घरातल्यांना खूप आवडेल. टिफिनसाठी सुद्धा परफेक्ट ऑप्शन आहे. अगदी झटपट अशी होते. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी टिफिनला करायची असेल ना, आदल्या दिवशी असं वाटण बनवून तुम्ही ना डब्यात ठेवलं ना तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. किंवा फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता 1-2 दिवस. आणि बघा ना कसली तर्री भन्नाट आली आहे. आणि खरंच ही भाजी तुम्ही चपाती, भाजी, भाकरी, रोटी कशासोबत सुद्धा खाऊ शकता. भन्नाट लागते राव आणि दिसायला सुद्धा सुरेख दिसतीये. तर नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.